त्यानंतर आता वळत पुढच्या बातमीकडे। बातमी आहे साखर उत्पादकांसाठी अतिशय आनंदाची। तर इथेनॉल निर्मितीला आता केंद्राची परवानगी मिळालेली आहे। आताची ही सगळ्यात मोठी बातमी आपण साम टीव्हीवर पाहतोय। साखर उत्पादकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला। तर इथेनॉल निर्मितीला अखेर केंद्राने परवानगी दिलेली आहे। गेल्या कित्येक दिवसांपासून हा निर्णय अपेक्षित होता, मात्र अखेर आता हा निर्णय झालेला आहे आणि इथेनॉल निर्मितीला केंद्राने परवानगी दिली आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, काय सांगाल? साखर उत्पादकांसाठी खरं तर ही दिलासादायक बातमी म्हणावी लागेल। इथेनॉल निर्मितीला केंद्राने परवानगी दिली आहे। काय अधिकचे अपडेट्स? मोहिनी, साखर उत्पादकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येईल। कारण 6 डिसेंबर 2023 पासून केंद्र सरकारने जी इथेनॉल पासून बीमळीपासून जे इथेनॉल बनत होतं त्याला बंदी घातलेली होती, पण जी आता बंदी दूर करत सरकारने पुन्हा एकदा बी हेवी मळीपासून जे इथेनॉल तयार होणार आहे त्याला पुन्हा एकदा परवानगी दिलेली आहे। त्यामुळे सरकारचा हा जो अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे त्या निर्णयामुळे जवळपास 700 कोटी रुपयांची रक्कम जी आहे ती पुन्हा मिळण्यास या सगळ्या निर्णयामुळे मदत होणार आहे। जवळपास 38,000 कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती जी आहे ती या सगळ्यापासून होणार आहे। त्यामुळे सरकारकडून हे एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी जी आहे ती दिली गेली असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येईल। जवळपास 2300 कोटी रुपयांची रक्कम जी आहे ती देशभरामधील पुन्हा मिळणार आहे। त्यामुळे शेतकरी असतील किंवा कारखानदार असतील या सगळ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे असं आपल्याला धन्यवाद प्रमोद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।